क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 5 मे आणि 6 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर कोणती पण परीक्षा असो त्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या दिवसावर प्रश्न असतो आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण 5 मे आणि 6 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने शहरी सहकारी बँकांना बळकट करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर तो उपक्रमचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मिशन सक्षम. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, नुकतीच प्रकाशित जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर भारताचा क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 157वा आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. जागतिक प्रेस स्वतंत्रता निर्देशांक 2025 भारतचा क्रमांक किती आहे? तर 157वा. किती देशापैकी? तर 180 देशापैकी 2 स्थानाची भारतामध्ये सुधार झालेली आहे. 2024 मध्ये 159व्या नंबरवर भारत होता. प्रथम क्रमांकावर कोण आहे? नॉर्वे. सलग 9वी वेळा नॉर्वे प्रथम क्रमांकावर आहे. अंतिम क्रमांकावर कोण आहे? इरिट्रिया 180व्या क्रमांकावर आहे. प्रकाशित कोणी केला हा अहवाल? रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर यांनी हा अहवाल प्रकाशित केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा अहवाल आहे विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती मुरलीधर मोहोळ यांची करण्यात आलेली आहे. ते पुण्याचे खासदार आहेत. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनाचे अध्यक्ष नवीन अध्यक्ष कोण आहेत? मुरलीधर मोहोळ. आधी कोण होते? तर अजित दादा पवार होते. तर त्यांच्यानंतर आता मुरलीधर मोहोळ आहेत. निवड बिनविरोध. ठिकाण बालेवाडी पुणे येथे. ओळख केंद्रीय राज्यमंत्री. कालावधी 5 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल निर्मिती प्रकल्प कोठे उभारला जात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हा कांडला गुजरात येथे उभारला जात आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. भारताचा पहिला ग्रीन मिथेनॉल प्रकल्प स्थान कांडला दीनदयाल पोर्ट गुजरात येथे. निर्मिती थर्मेक्स आणि अंकुर सायंटिफिकद्वारे. कच्चा माल बायो झुडूप. क्षेत्र सागरी इंधन याद्वारे तयार करण्यात येईल. वैशिष्ट्य कार्बन उत्सर्जन कमी करणारे आणि स्वच्छ इंधन इथे याद्वारे मिळणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पहिला ग्रीन मिथेनॉल प्रकल्प आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सिनबेक्स 2 2026 हा द्विपक्षीय लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे? तर भारत आणि कंबोडिया या 2 देशात होतो विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. सिम्बेक्स 2 2026 सराव भारत आणि कंबोडिया या 2 देशात होतो. 4 ते 17 मे 2026 रोजी. ठिकाण कंबोडिया कंपोगू स्पू प्रांत याच्यात. तुकडी मराठा लाईट इन्फंट्री. आवृत्ती किती आहे? तर दुसरी आवृत्ती आहे. उद्देश दहशतवाद विरोधी आणि शांतता मोहीम सराव. त्यानंतर पुढला प्रश्न, थॉमस कप 2026च्या अंतिम सामन्यात चीननं कोणत्या देशाचा पराभव करून विजेतेपद पटकावलेले आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो फ्रान्स हा देश. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. थॉमस कप कशाचे रिलेटेड आहे? बॅडमिंटन से रिलेटेड आहे. तर हा प्रश्न पण असा पण प्रश्न असू शकतो की थॉमस कप कशाचे आहे? तर बॅडमिंटन या प्रतियोगिता थॉमस कपची आहे. विजेता चीन 12 वेळा विजेतेपद पटकावलेलं आहे. उपविजेता कोण आहे? फ्रान्स.
यजमान देश कोणता आहे? डेन्मार्क. निकाल 3-1 पुरुष गटात चीनने हा पदक पटकावलेला आहे. तारीख 3 मे 2026. उबेर कप महिला बॅडमिंटनमध्ये दक्षिण कोरिया विजेता ठरलेला आहे. उपविजेता कोण आहे? तर चीन आहे आणि यजमान देश डेन्मार्कच आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाची नियुक्ती केली आहे? तर ही नियुक्ती प्रसून जोशीची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? प्रसून जोशी. मे 2026 मध्ये नियुक्ती करण्यात आली. संस्था कोणती आहे? प्रसार भारती, दूरदर्शन आणि आकाशवाणी. पद अध्यक्ष चेअरमॅन आहेत. बदली नवनीत कुमार सहगल यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओळख प्रसिद्ध कवी, गीतकार आणि माजी अध्यक्ष CBFCचे. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणजेच वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो हे 3 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन 3 मेला साजरा करण्यात येतो. आयोजक संयुक्त राष्ट्र. हेतू प्रेस स्वातंत्र्याचे संरक्षण आणि जागरूकता करणे. थीम शेपिंग अ फ्युचर ॲट पीस. घोषणा 1993 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ग्लोबल इन्स्पिरेशन ऑफ द इयर 2026 हा प्रतिष्ठित पुरस्कारानं कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर भरत गीते यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ग्लोबल इन्स्पिरेशन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर भरत गीते यांना. येथे पुण्यातले आहेत. स्थळ ब्रिटिश पार्लमेंट लंडन इथे. कंपनी टॉरल इंडिया. पुरस्कार ग्लोबल इन्स्पिरेशन ऑफ द इयर 2026. क्षेत्र ॲल्युमिनियम कास्टिंग उद्योग आणि त्यांची ओळख ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख आहे. तर अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आहे ब्रिटिश पार्लमेंटचा. तर विद्यार्थी ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा, कारण की हा पुरस्कार महाराष्ट्र व्यक्तींना मिळालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीयाची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF परिषदच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर ही नियुक्ती विद्यार्थी मित्रांनो PV सिंधू यांची करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलीट कमिशन नियुक्ती कोणाची करण्यात आली? अध्यक्ष कोण आहेत? तर PV सिंधू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते अध्यक्ष चेअरमन ॲथलीट कमिशनचे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कालावधी 2026 ते 2029 पर्यंत. निवड बिनविरोध त्यांची निवड करण्यात आली. संस्था बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन. अधिकार BWF काउन्सिलमध्ये मतदानाचा त्यांना अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणजेच इंटरनॅशनल फायर फायटर डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो 4 मेला साजरा करण्यात येतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन 4 मेला. हेतू अग्निशमन जवानाच्या शौर्याचा सन्मान करणे. प्रतीक लाल आणि निळा रिबीन. सुरुवात 1999 पासून यांची सुरुवात करण्यात आली. औचित्य सेंट फ्लोरन अग्निशमन दलाचे संरक्षण स्मृती दिन. स्वरूप जागतिक स्तरावर साजरा केला जातो. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कारण की अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. तर हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण मे महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 3 मेला आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन आणि 3 मेला जागतिक पत्रकार स्वतंत्रता दिन. 4 मेला आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस. 4 मेला कोळसा खाण कामगार दिन. 5 मेला जागतिक हात स्वच्छता दिन. 5 मेला जागतिक हास्य दिन. 6 मेला जागतिक अस्थमा दिन, मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मेला जागतिक थॅलेसेमिया दिन. 10 मेला जागतिक स्थलांतरण पक्षी दिन. 11 मेला आंतरराष्ट्रीय मातृ दिन. 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिकता दिन.
फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त. 12 मेला आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन. 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणजेच नॅशनल डेंग्यू दिवस. 17 मेला जागतिक उच्च रक्तदाब दिन. 17 मेला जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. 18 मेला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. 18 मेला जागतिक एड्स लस दिन. 20 मेला जागतिक मधमाशी दिन. 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. 21 मेला संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता दिन. 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन. 23 मेला जागतिक कासव दिन. 25 मेला जागतिक थायरॉईड दिन. 28 मेला आंतरराष्ट्रीय महिला आरोग्यासाठी कृती दिन आणि 28 मेला जागतिक भूक दिन. 28 मेला जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. 29 मेला आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन आणि 29 मेला आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिन. 30 मेला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन आणि 31 मेला जागतिक तंबाखू निषेध दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे मे महिन्याचे दिवस आहेत. तुम्ही हे दिवस लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी आहे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, महाराष्ट्र सरकारने राज्यभरात किती AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या विद्यार्थी मित्रांनो. हे पर्याय तुमच्या समोर आहेत. प्रश्न चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअर्स सिरीज घेत आहोत, हे डेली करंट अफेअर्स सिरीज तुम्हाला कशी वाटते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कवर करत आहोत. तर ते पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.